सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. जीवनगाथा या सदराअंतर्गत आज आपण बघणार आहोत श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनचरित्र. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई ही 4 मुले लहान होती तोपर्यंत त्यांच्या आईबापास फार आनंद होत असे. परंतु ती जसजशी मोठी होऊ लागली तसतशी विठोबा रखुमाईस काळजी वाटू लागली. गावातील मुले त्यांच्या मुलांना संन्यासाची मुले म्हणून चिडवीत असत. तसेच गावकऱ्यांची त्यांच्यावर बहिष्कार टाकून कोणताच संबंध ठेवला नव्हता. त्यामुळे मुलगे मोठे झाल्यावर त्यांच्या मुंजी कशा करायच्या हे संकट वाटू लागले. एके दिवशी विठोबाने सर्व गावातील ब्राह्मणास बोलावून त्यांना विनंती केली की आमच्या अपराधाची क्षमा करून आम्हास प्रायश्चित्त देऊन शुद्ध करावे. तेव्हा तेथील ब्राह्मणांनी मोठमोठ्या पोथ्या धुंडाळून पाहिल्या आणि विठोबास सांगितलं की या अपराधास देहात प्रायश्चित्ताशिवाय दुसरे प्रायश्चित्त आम्हास सापडत नाही. हे ऐकून विठोबास फार वाईट वाटून तो घरदार सोडून निघून गेला. पुढे त्याच्या मुलास ब्राह्मणांनी सांगितले की तुम्ही पैठणात जाऊन तेथील विद्वान पंडितांकडून शुद्धीपत्र आणविले तरच आम्ही तुम्हास पुन्हा जातीत घेऊ. त्याप्रमाणे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई हे चौघेही पैठणास गेले. परंतु तेथील पंडितांनी शास्त्रार्थ पाहता त्यासही प्रायश्चित्त कोठेच आढळेना. शेवटी सभा भरवून त्यांनी असे सांगितले की जर तुम्ही सर्वानुभूती समदृष्टी ठेवून ईश्वराची भक्ती कराल तर या दोषापासून तुमची मुक्तता होईल. हे ऐकून चौघासही आनंद वाटला. ईश्वर भक्तीची आवड त्यांना पहिल्यापासूनच असल्यामुळे आपल्याला योग्य असा निवाडा झाला असे त्यांनी मानले व ते तेथेच राहू लागले. एके दिवशी ज्ञानदेव रस्त्याने जात असताना काही ब्राह्मण समोरून येत होते. त्यापैकी एक जण कुचेष्टेखोर म्हणाला, तुम्ही कोणते ज्ञान संपादन केले म्हणून तुम्हास ज्ञानदेव म्हणतात. नुसते ज्ञानदेव असे नाव ठेवल्याने काही ज्ञान मिळत नाही. इतक्यात समोरून एक पखालवाला रेडा घेऊन येत होता. त्याकडे बोट दाखवून तो गृहस्थ ज्ञानदेवास म्हणाला, हा जो रेडा चालला आहे त्याचे नाव ज्ञाना असे ठेवले तर त्याला काही ज्ञान येणार आहे का? तेव्हा ज्ञानदेव म्हणाला, त्या रेड्यात आणि माझ्यात काही फरक नाही. ईश्वर सर्व ठिकाणी सारखाच आहे. हे ऐकून त्या ब्राह्मणास राग आला आणि त्या रेड्याच्या पाठीवर ते मारू लागले. त्यावेळी असा चमत्कार झाला की त्या फटक्यांचे वळ ज्ञानेश्वराच्या पाठीवर उठले. हे पाहून ब्राह्मण म्हणाले, तुमच्यात आणि या रेड्यामध्ये जर काही भेद नाही तर याचे मुखातून वेद बोलून दाखवा. तेव्हा ज्ञानदेवाने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याचे मुखातून वेद बोलवून दाखवले. तेव्हा मात्र त्या ब्राह्मणांची खात्री झाली व अशा अवतारी पुरुषास कसले प्रायश्चित्त द्यावयाचे असे बोलून ते निघून गेले. पैठण येथे निवृत्ती, ज्ञानदेव यांना बराच त्रास झाला. ज्या ब्राह्मणाच्या घरी यांचा मुक्काम होता त्यांच्याकडे कोणी ब्राह्मण जेवणात जात नव्हते. त्या ब्राह्मणाकडे एकदा त्याच्या वडिलांचे श्राद्ध आले, परंतु श्राद्धास कोणी ब्राह्मण मिळेना म्हणून त्याला मोठी पंचायत पडली. ब्राह्मणाने सर्व वर्तमान ज्ञानदेवास निवेदन केले. ते ऐकून ज्ञानदेव म्हणाला, तुम्ही रंजीस होऊ नका. मी तुमचे प्रत्यक्ष पितरच येथे भोजनासाठी आणवितो. तुम्ही स्वयंपाक तयार करवा. हे ऐकून जरी त्या ब्राह्मणाला नवल वाटले तरी त्याने सर्व सिद्धता केली. मग ज्ञानदेवाने त्या ब्राह्मणाचे प्रत्यक्ष पितर बोलावून आणले. यथाविधी श्राद्ध करून पंचपक्वानांचे भोजन, वस्त्रालंकार, दक्षिणा देऊन सर्व कृत्य आटोपल्यावर स्वस्थाने वास असे ज्ञानेश्वराने म्हणताच ते पितर अदृश्य झाले. हे वर्तमान सर्व पैठणभर झाले. तेव्हा सर्व ब्राह्मणांना पश्चाताप झाला. जे कधी ऐकेले नाही असले कृत्य हा करून दाखवित आहे असे पाहून पैठणचे सर्व ब्राह्मण निरभिमान झाले व त्यांनी ज्ञानदेवादिकांचा सत्कार केला. त्यांनी झालेली संपूर्ण हकीकत पत्रात लिहून हे सर्व साक्षात ईश्वराचे अवतार आहेत, यांना प्रायश्चित्ताची जरुरी नाही असे पत्र लिहून सोपानदेवाच्या हाती दिले. ते पत्र घेऊन ते चौघेजण अलकावतीस येण्यासाठी त्या रेड्यास बरोबर घेऊन निघाले. काही दिवसांनी ते महालय क्षेत्री आले. हे क्षेत्र महालसा देवीचे स्थान होय. तेथे मोहनीराज म्हणून एक साधू राहत होता. त्याची भेट घेतली. त्या ठिकाणी थोडे दिवस राहून ज्ञानेश्वराने गीतेवर प्राकृतिक टीका केली. तोच ज्ञानेश्वरी ग्रंथ होय. त्याने अमृतानुभव हा दुसरा ग्रंथ केला. नंतर आळंदीस जाण्यासाठी ते निघाले.
ते आळंदीच्या वनात येताच तेथे तो रेडा गतप्राण झाला. तेव्हा ज्ञानदेवाने त्यास मोक्षपद देऊन त्या ठिकाणी त्याची समाधी बांधून पूजा केली आणि मसोबा असे त्या स्थळास नाव दिले. ज्ञानदेवाने पैठणास केलेले अद्भुत चमत्कार व मार्गात ठिकठिकाणी त्याचा झालेला गौरव आळंदीच्या लोकांस समजल्यापासून त्याच्या ठिकाणी पूज्य बुद्धी उत्पन्न झाली व आपणास तारण्याकरिता हे सद्गुरू अवतरले आहेत असे म्हणू ते लागले. तेथे विसोबा म्हणून एक कुटील ब्राह्मण होता. तो मात्र या चौघांचा द्वेष करीत असे. एके दिवशी निवृत्तीनाथाने मुक्ताबाईस मांडे करण्यास सांगितले. तेव्हा तिने सर्व सामान आणून मांडे भाजण्याकरिता लागणारे खापर आणण्याकरिता ती कुंभाराकडे निघाली. रस्त्यात तिला विसोबा भेटला. तेव्हा त्याने मुक्ताबाईस कोठे चाललीस म्हणून दरडावून विचारले. तेव्हा तिने खरे कारण सांगितले. ते ऐकताच विसोबाने त्या कुंभाराकडे जाऊन मुक्ताबाईस खापर देऊ नकोस असे बजावले. तो कुंभार विसोबाचा देणेकरी असल्यामुळे त्याला ते कबूल करणे भाग पडले. जरा वेळाने मुक्ताबाई खापर मागण्यास आली. तेव्हा कुंभार तिला म्हणाला, आवा भाजलेला नाही, भाजला म्हणजे घेऊन जा. ते ऐकून मुक्ताबाई खिन्न होऊन घरी आली व ज्ञानदेवास म्हणाली की मांडे करण्यास खापरच मिळत नाही. आता मांडे कसे करू? हे ऐकून ज्ञानदेवाने तिची समजूत केली व लागलेच जठराग्नी प्रदीप्त करून तिला सांगितले की माझ्या पाठीवर मांडे भाज. मग मुक्ताबाईने ज्ञानदेवाच्या पाठीवर मांडे केले. नंतर ज्ञानदेवाने जठराग्नी शांत केला व सर्वजण भोजनास बसले. हे सर्व कृत्य विसोबा दुरून पाहत होता. त्यास हा चमत्कार पाहून पश्चाताप झाला आणि तो धावत जाऊन त्यास शरण गेला. निवृत्ती ज्ञानदेव जेवित होते. तेथे जाऊन त्यांच्या ताटातून त्याने एक घास घेऊन खाल्ला. तेव्हा ज्ञानेश्वर म्हणाला, तू काय खेचर आहेस? परंतु विसोबा आधीच निरभिमान झाला असल्यामुळे मोठ्या लीनतेने ज्ञानेश्वरास शरण गेला. मग त्याने त्यास अभय दिले. तेव्हापासून त्याचे नाव विसोबा खेचर असे पडले. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय.